सोन्याची अंगठी आणि वृद्ध आश्रम. एका मोठ्या श्रीमंत घरात राहुल नावाचा तरुण आपल्या वृद्ध आईसोबत राहत होता. त्याचे लग्न झाले होते, पण त्याची पत्नी नेहमी तक्रार करत असे, तुमच्या आईमुळे आपल्याला प्रायव्हसी नाही, त्यांना वृद्ध आश्रमात सोडून येऊया. राहुल सुरुवातीला ठामपणे नकार देत होता, पण रोजच्या वादाला कंटाळून शेवटी तो तयार झाला. एके दिवशी तो आईला म्हणाला, आई, आपण आज जरा फिरायला जाऊया. आईच्या चेहऱ्यावर निरागस आनंद उमटला. ती पटकन तयार झाली. गाडीत बसल्यावर राहुलच्या लक्षात आले, आई सतत तिच्या हातातील सोन्याची अंगठी काढून स्वच्छ करत होती. राहुलने विचारले, आई, आज अचानक ही अंगठी का घातलीस? आई फक्त मंद हसली. थोड्याच वेळात गाडी एका वृद्ध आश्रमासमोर थांबली. राहुल आईला आत घेऊन गेला आणि रिसेप्शनवर कागदपत्रांवर सही करायला लागला. तेवढ्यात आश्रमाचा मॅनेजर बाहेर आला. आईला पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी आले. राहुल आश्चर्याने विचारतो, तुम्ही माझ्या आईला ओळखता? मॅनेजर हळू आवाजात म्हणाला, बाळा, 30 वर्षांपूर्वी तुझी आई याच आश्रमात आली होती. तेव्हा तिने इथून एका अनाथ मुलाला दत्तक घेतले होते. त्या मुलाच्या शिक्षणासाठी, भविष्याकरिता तिने स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या, दागिने सगळं विकलं. फक्त ही एक अंगठी आठवण म्हणून ठेवली. तो मुलगा तूच आहेस. हे ऐकून राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या आईने त्याला अनाथाश्रमातून बाहेर काढून आयुष्य दिलं, आज त्यालाच तो वृद्धाश्रमात सोडायला आला होता. राहुल रडत आईच्या पाया पडला. आई, मला माफ कर. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, आईचं प्रेम कधी कमी होत नाही. त्या दिवशी राहुल आईला पुन्हा घरी घेऊन गेला. आई वडिलांनी आपल्यासाठी जे केलं त्याची परतफेड कधीच होऊ शकत नाही. श्रीमंती घरात नसते, ती मनात असते. वृद्धाश्रमापेक्षा आई वडिलांच्या पायाशी स्वर्ग असतो.